शेतकरी मित्रांसाठी तातडीचा मेसेज. सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की हा पाऊस किती दिवस असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची गरज नाही. हा पाऊस आजपासून सर्व भागांमध्ये उघडणार आहे. आपण जर बघितलं तर 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस आणि भागामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी घरांवर झाडे देखील पडलेली आहे. पण आता शेतकरी वाट पाहून आहे की हा पाऊस उघड कधी देतो, म्हणजेच उघडतो कधी. तर काळजी करण्याची गरज नाही. हा पाऊस आजपासून कुठल्याही भागात होणार नाही. म्हणजेच 5 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत हे वातावरण पूर्णपणे बदललेलं असणार आहे. तर हा सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीचा आणि मोठा मेसेज आहे. आणि 20 तारखेनंतर पुन्हा वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. त्याआधीच आपले कांदे, गहू आणि बाकीचे जे हरभरा पिकं असतील त्याची काढणी करून घ्यायची आहे. 20 तारखेनंतर पुन्हा हवामानामध्ये मोठा बदल होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये होऊ शकतो. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. त्यामध्येच आजही इशारा देण्यात आला. आज अनेक भागात उष्णता वाढण्याचाही अंदाज आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका थेटपणे शेती पिकांना बसला आहे. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा अमरावती जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजला. शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचे नुकसान. कांद्यासह गहू, संत्रा आदी फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुधखेड भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केली होती. कांद्याची पीकही जोमदार आले. सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने काढून ठेवलेला कांदा हा उन्हामध्ये वाळवण्यासाठी तसाच शेतात पडून होता. वाळल्यानंतर बाजार समितीत हा कांदा शेतकरी विकण्याच्या तयारीत असताना झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे काढून ठेवलेला संपूर्ण कांदा हा भिजल्यामुळे खराब झाला. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा पपईच्या बागांना देखील बसला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जळगावातील आव्हाने परिसरात पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. 3 एकर शेतातील 4000 झाडांपैकी जवळपास 800 ते 1000 पपईचे झाड वादळी वाऱ्यामुळे तुटून जमिनीवर पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे पपईचे काही झाड जमीनदोस्त झाले आहे, तर काही झाडांवरील पपई हे जमिनीवर पडून मोठे नुकसान झाले आहे. आज दिनांक आहे 5, वार आहे रविवार. आजपासून राज्याच्या कुठल्याही भागात पाऊस होणार नाहीये.